आज आपण पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी काय काय लागणार आहे? चिरलेली गोबी, त्यानंतर आहे गाजर आणि त्यानंतर आहे फसबी किंवा चवळीच्या शेंगा. त्यानंतर अजून काय लागणार आहे ते बघूया. तसेच त्यामध्ये थोडेसे वाटाणे टाकायचे. आता हे सर्व पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, थंड पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आता सर्व मटेरियल हे कुकरमध्ये टाकायचे आहे. कुकरमध्ये टाकल्यानंतर हे आपल्याला थोडंसं बॉईल करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि बॉईल करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 कांदे चिरून घ्यायचे आहेत. आता आपण हे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण आता आलं व लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे. साधारणतः थोडीशी जाडसरच करून घ्यायची आहे. दोन टोमॅटो घ्यायचे आहेत आणि त्याची मिक्सरमध्ये प्युरी काढून घ्यायची आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही टोमॅटो 2 किंवा 3 घेऊ शकता. त्यानुसार तुम्हाला टोमॅटो घ्यायचे आहेत. आता थोडे पनीर घ्यायचे आहेत आणि हे पनीर जे आहेत ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडे ब्राऊन होईपर्यंत ते तसेच परतून घ्यायचे आहेत. थोडे ब्राऊन होऊ द्यायचे आहेत आणि नंतर ते काढून घ्यायचे आहे. पनीर मस्त आता ब्राऊन झालेले आहेत. आपण कुकरमध्ये बॉईल करण्यासाठी जी भाजी ठेवलेली होती ती आपण आता काढून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी वेगळं केलेलं आहे. आपण या ठिकाणी थोडंसं जिरा राईस, 1 वाटी जिरा राईस घेतलेला आहे आणि तो बॉईल करून घेतलेला आहे. आता कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. कमी आचेवर तेल गरम करून त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची आहे. ते परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे. आणि ती परतून घेऊन होऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण जी बॉईल केलेली भाजी आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. ती पण त्या ठिकाणी शिजू द्यायची थोडीशी. त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकायचे आहे.
त्यानंतर त्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे, मिरची तिखट. त्यानंतर मसाला टाकायचा आहे. त्यानंतर धना पावडर टाकून घेतलेली आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. थोडा मसाला टाकायचा आहे, पुलाव मसाला. व ते सर्व परतून घ्यायचे आहे. पूर्णपणे एकजीव करून त्याला शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आता ते शिजल्यानंतर त्यामध्ये आपला जो आपण बॉईल केलेला राईस आहे तो टाकून घ्यायचा आहे. व तो सर्व मिक्स करून घ्यायचा. व त्यानंतर वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर असा आपला व्हेज पुलाव आज पूर्ण झालेला आहे. त्यावर झाकण देऊन त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला व्हेज पुलाव आज रेडी झालेला आहे. खूप मस्त.